नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली ते जे पोतराज आहेत त्यांना इकडे कौशिकीने शोधून काढलेलं आहे आणि ते पोतराज जेव्हा घरी आलेले असतात तेव्हा त्यांच्यासमोर तारिणी येते. तारिणीला पण धक्का बसलेला आहे की ते आता माझं सत्य सांगणार आणि त्या क्षणी पोतराजांनी तारिणीकडे बोट केलेलं आहे. तेव्हा मात्र कौशिकीच्या समोर सत्य येणार आणि त्याचबरोबर इकडे युवराजची आणि निशीची जी काही वाट लागलेली आहे स्वयंपाक बनवून ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे जेव्हा केदारने घरात स्वयंपाक बनवलेला असतो, तारिणीला घरी जावं लागलेलं आहे असं त्याने सांगितलेलं असतं आणि केदारने स्वयंपाकाची जबाबदारी घेतलेली असते आणि त्याने घरामध्ये स्वयंपाक बनवलेला असतो. सगळ्यांसाठीचं जेवण केदारने बनवलेलं असतं आणि एवढंही सांगितलेलं असतं की आपल्याच घरातलं काम आहे आणि कोणतंही काम की बाईनं करायचं पुरुषाने करायचं असं काही नसतं, दोघांनी मिळून केलं तरीही ते चालतं अशा पद्धतीने त्याने सांगितलेलं असतं. आणि मग निशी मात्र सांगत असते की माझ्या युवीचं पण माझ्यावर तेवढंच प्रेम आहे, उद्या सगळ्यांसाठीचा स्वयंपाक माझा युवी करेल असं निशी सांगते. आता हे चॅलेंज तर निशीने घेतलेलं आहे, पण निशी आणि युवराज दोघंही तोंडावर पडणार असतात, कारण युवराजलाही काही बनवता येत नसतं आणि निशीलाही काही बनवता येत नसतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तारिणीने त्या माणसाला भर चौकात बांधलेलं असतं आणि सगळ्या नारी शक्तीला तिने गोळा केलेलं असतं. सगळ्या नारी शक्तीच्या समोर ते सत्य आलेलं आहे, ते म्हणजे काहीही झालं तरीही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजेच नारी शक्तीची ताकद एकवटली पाहिजे आणि आपल्यावरती जो नराधाम अन्याय अत्याचार करत आहे त्याच्यावरती हल्ला झालाच पाहिजे, या पद्धतीने तारिणीने सांगितलेलं आहे. तर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तारिणी आणि तिची टीम फायनली हे सगळं पूर्ण करतात आणि दाखवून देतात की ते काय करू शकतात. आणि त्यांनी या समाजाच्या समोर एक नवीन आदर्श ठेवलेला आहे की जे नराधम असं काहीतरी करतील त्यांना त्याची शिक्षा झालीच पाहिजे. आता तारिणीने सगळ्या जनतेला ओरडून सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समाजाच्या समोर आल्या पाहिजेत आणि कोणीही घाबरण्याची अजिबात गरज नाही, कोणीही घाबरून जायचं नाही आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढायचं आहे. तेव्हा त्यांचे जे सर आहेत त्यांनासुद्धा खूप छान वाटलेलं असतं आणि त्यांच्यासुद्धा लक्षात आलेलं असतं आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे त्या माणसाला तर शिक्षा झालेली असते, परंतु आता तारिणीच्या पुढे तिच्या घरचा टास्क असतो. केदारने जबाबदारी सांभाळलेली असते, केदारने ती जबाबदारी घेतल्यामुळं तर तारिणीने हे मिशन पूर्ण केलेलं असतं. त्यामुळं तारिणी आता घराकडे वळते. तारिणीला माहिती आहे की काहीही झालं तरीही ही जबाबदारीसुद्धा आपल्याला सांभाळावी लागणार आहे, आपल्याला पेलावी लागणार आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला छान पद्धतीने हँडल कराव्या लागणार आहेत, हे तारिणीच्या लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही कौशिकी आपल्या इराला समजून सांगत असते की इरा, तू स्ट्रॉंग आहेस, त्यामुळं घाबरण्याची गरज नाही, तू स्ट्रॉंगपणे सगळे परिस्थिती हँडल करू शकते, तुला या सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागणार आहेत, तू स्ट्रॉंग आहे असं कौशिकी इराला समजावत असते. त्याचबरोबर ती इराला सांगत असते की घाबरायचं नाही, कारण तू स्ट्रॉंग गर्ल आहे. आणि आता तमाशा करायला निशी तर तयारच असते. निशीच्या समोर सत्य येतं ते म्हणजे स्वयंपाकघरात तारिणी नाही आहे तर स्वयंपाक करते ती, म्हणजे स्वयंपाक करतोय तो म्हणजे केदार आणि तिने सगळ्यांना गोळा करते. दंगा करायला सुरुवात केलेली असते आणि सगळ्यांना सांगू लागते की हे बघा हे सगळं काय चाललेलं आहे, इथे केदार नाही आहे, इथे तारिणी नाही आहे, तारिणी कुठं गेली आहे, मग हा केदार का स्वयंपाक करतोय. तेव्हा केदार सगळ्यांना सांगत असतो की हो तिला काम आलेलं आहे, फोन आलेला होता म्हणून ती फोनवर बोलण्यासाठी बाहेर गेली. तेव्हा तो म्हणत असतो की चेतना काकू मगाशी तुम्ही आला होता तेव्हा तुम्ही पाहिलं ना, इथे पीठ सांडलेलं होतं, ते पीठ तारिणी भरत होती. तेव्हा ती म्हणते नाही मी नाही पाहिलेलं, कारण तेव्हाही तुम्हाला एकटाच दिसला होता, तेव्हा तारिणी नव्हती दिसलेली मला. हे सगळं घडत असतं आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कौशिकीच्या डोक्यात वेगळंच आहे की हे जे काय आहे ती जी मुलगी बोलते ना तिच्यामुळं आज सगळ्या महिलांमध्ये जी ताकद एकवटलेली दिसते, आज सगळ्या महिलांचा स्वाभिमान जागा झालेला आहे, ते
म्हणजेच ती जी ती टीम आहे, टीम तारिणीमधली जी मुलगी आहे तिला खरंच मला भेटायचं आहे. मी तिची आयडेंटिटी सगळ्यांच्या समोर रिव्हील नाही करणार आहे, कारण हे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते खरंच खूप जबरदस्त पद्धतीने ते करत आहेत, असं इकडे कौशिकीचं म्हणणं असतं. आता मात्र निशीने गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. तारिणी तिथे येते आणि म्हणते, केदार तू सांगितलं नाही का मी माहेरी गेले होते? तेव्हा इकडे निशी म्हणते की शक्यच नाही आहे, मला मम्माने सांगितलं असतं. तेव्हा तारिणी म्हणते की आज सणाचा दिवस आहे आणि मला सुमीला भेटायचं होतं, तिला तिळगुळ द्यायचे होते म्हणून मी तिथे गेलेले होते. सुमीला माझी आठवण येत होती. तेव्हा मात्र ती म्हणत असते की थांब मी आत्ता फोन करते. लगेचच युवराज आपल्या बायकोचा पदराच्या मागे लपणारा लगेचच बायकोची बाजू घेत, हो कर कर लगेच फोन कर. आणि मग फोन केल्यावर कळतं की हो तारिणी घरी आली होती. झालं, युवराज आणि निशी तोंडावर पडतात. मग मात्र आता निशी म्हणते की माझा युवराज पण सगळ्यांसाठी उद्या जेवण बनवणार आणि सगळ्यांना खुश करणार. कारण इकडे केदारने सांगितलेलं असतं की कोणतंच काम बायकांचं पुरुषांचं असं नसतं, तर ते सगळ्यांसाठी एकच असतं. आणि आज मी माझ्या बायकोची मदत केली किचनमध्ये तर काही बिघडत नाही आहे, मला येतं जेवण बनवता. तेव्हा मात्र निशी सगळ्यांच्या समोर म्हणू लागते की उद्याचा स्वयंपाक सगळ्यांसाठी आपला युवी करणार आहे. आणि मग मात्र जे काही युवराजचं तोंड झालेलं असतं ते पाहण्यासारखं झालेलं असतं, कारण त्याने स्पष्ट सांगितलेलं असतं ते म्हणजे काहीही झालं तरीही हे जे काही घडतंय ते आता त्याला काही पटलेलं नसतं. हे ते स्पष्टपणे ती सांगते की युवी करणार आहे. आता झालं, युवराज पुढे काहीच पर्याय नाही आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी युवराज जेव्हा स्वयंपाकाच्या तयारीला लागतो तेव्हा मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. सगळ्या किचनमध्ये पसारा झालेला असतो, राडा झालेला असतो आणि युवराजने गोंधळ घालून ठेवलेला असतो. निशीला पण काही करता येत नसतं आणि त्या दोघांमध्ये खूप अशी भांडणं लागलेली असतात. त्यानंतर इकडे आता कौशिकीला लक्षात येतं की तो जो पोतराज आहे आणि त्याची बायको प्रत्येक तिथल्या सगळ्या एरियामध्ये ते दोघंजण दिसत आहेत. त्यामुळं आपल्याला त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे, त्यांनी पाहिलेलं असणार आहे. आणि त्याचबरोबर त्या माणसाच्या अंगावर जे व्रण दिसत आहेत ते चाबकाचे फटके आहेत. म्हणजेच ही जी टीम तारिणी आहे त्यांनी त्याला चाबकाचे फटके दिलेत, म्हणजे तो चाबूक त्या माणसाच्या हातात दिसतोय. आणि तारिणीने सुद्धा त्या माणसाच्या हातातून म्हणजे पोतराजाकडूनच तो चाबूक घेतलेला होता. इकडे तारिणीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. आणि मग कौशिकी सांगते की आपल्या टीमला सांग की त्या माणसाला घेऊन यायला, तो पोतराज जो आहे तो त्या एरियात आहे त्याला घेऊन यायला सांगा. मग जेव्हा आता तो पोतराज जो आहे त्याला ताब्यात घेतलं जातं आणि आणलं जातं तेव्हा मात्र आता जेव्हा तो पोतराज घरी आलेला असतो, इकडे स्वयंपाकघरात राडा झालेला असतो, सगळेजण तिकडे असतात, कारण या निशी आणि युवराजने पूर्णच वाट लावून टाकलेली असते. जेव्हा आता ते सगळेजण तिथं आहेत आणि मग इथे पोतराज आलेला असतो आणि मग कौशिकी त्याचबरोबर तारिणी बाहेर येतात आणि मग पोतराज तारिणीकडे पाहतो आणि मग त्याच्या बायकोला सांगू लागतो की ही तीच आहे, ही मुलगी तीच आहे, त्या दिवशी आपण बघितलेलं त्या माणसाला मारलेलं, आपल्याकडनं चाबूक घेतलेला ही तीच आहे, असं पोतराज सांगू लागतो. आणि आता मात्र कौशिकीला धक्का बसतो. म्हणजेच कौशिकीला जे हवं होतं ते मिळालेलं आहे आणि ते म्हणजेच काहीही झालं तरी ती मुलगी दुसरी तिसरी न कोणी नसून तारिणी आहे हे जवळजवळ स्पष्ट झालेलं असतं. आणि जेव्हा आता सगळ्यांच्या समोर गोष्टी येऊ लागतात तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात आणि काहीही झालं तरीही सगळ्यांना हे शोधायचं आहे की नक्की टीम तारिणीमध्ये कोण आहे. आणि तेव्हा मात्र आता कौशिकी तिच्या सोर्सेसला कामाला लावून त्या माणसांना बोलावून आणलेलं आहे आणि ती स्केचसुद्धा काढून घेते. त्या माणसाने जे स्केच काढलेलं आहे ते पाहून कौशिकीची खात्री पडते की ही तारिणीच आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.